काही लोकांचं कसं असतं ना, की स्वतःचं काय चाललंय हे माहित नाही, पण दुसरं जर काहीतरी नवीन करते ना, तर तिथे जाऊन बोटं घालायला खूप आवडतं. लोकांनी ना दुसऱ्याच्या लाईफवर टिप्पणी देण्यापेक्षा ना स्वतःच्या लाईफवर जर थोडासा वेळ अधिक दिला ना, तर बहुतेक त्यांचं कल्याण होईल पुढे. तर अशा लोकांच्या बोलण्याचा ना माझ्यावर तरी अजिबात परिणाम होत नाही, कारण मला माहिती मी जे करते ते काही चुकीचं नाहीये. त्यामुळे मला अशा लोकांचा बोलण्याचा थोडा सुद्धा फरक पडत नाही. बरं ते जाऊ द्या, सगळं काही नाही. ह्या मॅडमचं म्हणजे देवर्षीचं आवरून देणं ना खूप कठीण आहे. ते आता सध्या तिच्या आंघोळीची जिम्मेदारी ना मी तिच्या छोट्या आत्याकडे दिलेली होती. मग त्यांनी तिला आंघोळ घातली आणि देवश्री झोपती तोपर्यंत आम्ही पटकत आहे ना असं भूस घेऊन आलो. आणि खरं सांगते, मी पहिल्यांदा बैलगाडीत बसले होते आणि इतकी मज्जा आली ना. त्यानंतर घरी येऊन आणखी हे कामाचं वाटच बघत होतं, म्हणजे किटल्या घासणं. मग त्या किटल्या घासल्या आणि खरं सांगू ना, तर जेवण करायच्या आज सगळं काम झालेलंच बरं, कारण की जेवण झाल्यावरती माझ्याकडून काहीच होत नाही. असं वाटतं जेवणाचे भांडे सुद्धा नंतर घासावे की काय. मग नंतर ते सगळं झालं आणि तोपर्यंत आमच्या महाराणी सुद्धा उठल्या होत्या. उठल्या मॅडमचं लगेच रडणं सुरू असतं. तिला असं वाटतं कधी मला घेता आणि कधी नाही. उन्हाळ्यातील सर्वात फेवरेट गोष्ट म्हणजे आंबा. तुमच्या घरी आला की नाही मला खाली कमेंट करून सांगा. आता आमच्या घरी आंबा तर नाही, पण कैरी आली होती. मग आम्ही ना ती मस्त अशी मिरची टाकून खायला खूप आवडते. आणि खरं सांगू ना, मला तर मुरंबा खायला सुद्धा आवडतो. आता मी ना कैरी आल्यावरती पुन्हा मुरंबा नक्की करेल आणि तुमच्यासोबत व्हिडिओ सुद्धा शेअर करेल. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही कैरी कशी खाता किंवा चटणी करून खाता की कसं? जर तुमच्याकडे काही रेसिपी असेल तर मला खाली कमेंट मध्ये सांगा. आजचा व्हिडिओ ना देवर्षीच्या ह्या गोड गोड मस्ती सोबत एंड करते. तर चला, देवर्षीसाठी एक लाईक तर देऊनच टाका आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तोही करून घ्या.